नमस्कार. श्री नागराजशास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 39व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मी काय म्हणतो, ही योगाभ्यास आणि प्राणायाम यांनी समाधी लावतात ना, ही जशी समाधी त्या ह्याची म्हणजे योगाची आहे, तशीच सहज समाधी म्हणून एक आहे बरं का. सहज समाधीला त्याला जागा वेळ अमकं तमकं लागत असं नाही. 24 तास तो जागा असो कसाही असो, त्या ह्याच्यामध्ये समाधानाची वृत्ती कधी आढळत नाही. कधी ही सहज समाधी मनुष्याला पाहिजे खास. आणि सहज समाधीला जे घडेल ते भगवत इच्छेने घडतं ही भावना पाहिजे. आणि माझी अगदी बालंबाल खात्री आहे की प्राणायाम करून जे समाधान यांनी म्हणजे योगाने जे तात्पुरतं होईल, याला अखंड समाधान त्यात स्मरणात मिळेल. म्हणून भगवंताचं स्मरण अगदी प्राण ठेवून वागलं पाहिजे, कारण स्मरण हा प्राण आहे. भगवंताचं स्मरण सोडून जे काम करता येईल ते पाप, भगवंताला स्मरून जे करता येईल ते पुण्य, नाही का. आणि तीच नीती, तोच धर्म आणि तोच भगवंत आपल्याकडे येण्याला उत्तम मार्ग आहे, नाही का. सगळं परमात्म्याने सगळं भानगडी झाल्यानंतर तुम्हा आम्हाला भानगडी आहेत अशा नाही. त्या लोकांनासुद्धा भानगडी पुष्कळ होत्या. पुष्कळ मार्ग नाना तऱ्हेचे सांगितले, नाना तऱ्हेचे योगयाग सांगितले, नाना तऱ्हेची दानं तप हे पुष्कळ सांगितल्यानंतर एकदा भगवंताला उद्धवानं विचारलं, एवढ्या भानगडी यातलं खरं तरी कोणतं मानावं? हे करावं की ते करावं की हे करावं? कोणत्याही तीर्थात जा, त्याचंच महात्म्य जास्त. याहून मोठं दुसरं कोणतंच तीर्थ नाही म्हणायचं. दुसरीकडे गेलं की याहून तीर्थ नाही, म्हणजे आहे मग कोणतं तीर्थ? तेव्हा त्या भगवंताने सांगितलं. सांगताना त्या भगवंताने सुद्धा असं तसं नाही सांगितलं. ते आमच्यासारखंच वागणार. जसं ज्याच्याशी बोलावं तसं ते बोलतात. खेडवळाशी बोलताना खेडवळासारखं, आमच्याशी बोलताना आईची शपथ घेऊनच त्याने सांगितलं की मला जर आवडत असेल तर भक्तीशिवाय दुसरं काही आवडत नाही म्हणून सांगितलं. मग त्याला जे आवडतं मग आपण बाकी फंदात पडा कशाला? भक्ती याचा अर्थ कोणता? तर भक्ती म्हणजे अत्यंत ज्याची प्रीती, त्याचं नाव भक्ती. मग ज्यानं प्रीती वाढेल ते करावं. आणि प्रीती कशाने वाढत असेल तर समागमात प्रीती आहे, सहवासात प्रीती आहे. आणि सहवास अखंड कशात होईल तर भगवंताच्या नामात होईल, नाही का. नाहीतर आणखी कुणाला सांगितलं तर सगळं विसरून जाईल, नाही का. हे करणं खरं जरूर आहे हां. म्हणून खरं म्हणतो, व्यवहारात प्रपंचात तत्पर वागावं. अत्यंत नीतीचं आचरण, त्यात भगवंताचं स्मरण. माझी खात्री आहे की त्यात भगवंत आहे खास. भगवंताचं स्मरण मात्र पाहिजे. पुष्कळ लोक नीतिमान आहेत बरं का. सगळे लोक वाईट आहेत असं नाही. नास्तिकसुद्धा नीतिमान नसतात असं नाही बरं का. पण ती नीती दुसऱ्या कारणासाठी आहे. आमचं सगळं कर्म भगवंताकरता पाहिजे. माझा प्रपंचसुद्धा भगवंताकरता पाहिजे. माझं जीवनच भगवंताकरता असलं पाहिजे, नाही का. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगताना माझं काही असे ना, तुझा वियोग न व्हावा, हे माझं कर्म आहे, तुझा योग राहील. मी प्रपंच करीन पण योगात राहीन. मी काय वाटेल ते करीन, मी तुझ्या योगात राहीन. तुझा वियोग न व्हावा, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि ते आपण करावं हां. त्याला खरोखर मला दुसरं हे खरं खूप कठीण आहे हो. हे कठीण का झालं आहे ते तुमच्याकडे असेल ना. 10 लोक जर असतील तर 8 लोक ठरवतील ते बाकीच्यांनी मानलंच पाहिजे, नाही का. मी पुष्कळ लोकांचं बघतो आहे, म्हणून आता जगच झालं आहे देवाची जरूर नाही म्हणून ते मानावं लागतं आहे. पण जग जे रडतं आहे ते मात्र कोणी पाहत नाही, नाही का. नाही, कुणी का असे ना, आपल्यापुरतं आपण पाहू. अत्यंत कर्तव्यात निष्ठा आणि भगवंताचं स्मरण. अगदी राम तिथे आहे. आणि माझं नाही, खरं सगळ्या संतांचं वचन असंच एक आहे बरं का. मला तर वाटतं सगळ्या संतांच्या वचनाचा सारांश जर काढला तर कर्तव्यात स्मरण हा सारांश निघेला. हे सगळ्यांनी करावं. मी सांगतो खरं ना, या गावाला जायचं आहे ना, टप्पे आहेत आपले, आयुष्यातले टप्पे आहेत, नाही का. तिथपर्यंत गेलो पण आपलं ध्येय गाठता येईल ना. मनुष्याच्या काही गोष्टी अशा आहेत, अमुकच केल्याशिवाय व्हायचं नाही दिसतंय बरं का. पुष्कळ सत्पुरुष बघा. एक आमच्या तिकडचा खेडेगावातले सत्पुरुष होते. त्यांनी सांगितलं मी अमक्या दिवशी जाणार म्हणून त्यांनी सांगितलं. तर एकाने अशी प्रार्थना केली,
त्यांचा सत्पुरुषाचा मुलगा जबलपूरला कुठे होता, तोही तयारीचा होता बरं का. काही इच्छा नाही आमची, तुम्ही अमकं करावं, तुम्ही जाणार, तो मुलगा येईल असं आम्हाला वाटतं म्हणाले. त्याला म्हणजे सत्पुरुषाला स्मरण नव्हतं आपला मुलगा तिथे आहे म्हणून. मग म्हणाला किती दिवस लागतील, 3 दिवस लागतील म्हणाले. येऊ दे म्हणाले. 3 दिवस झाले, भेटल्यानंतर गेला. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, ज्याला अमुकच साध्य साधायचं आहे म्हणजे ज्याला स्टेशन नक्की ठरलं आहे, माझं स्टेशन हे, मला भगवंत साधायचं आहे म्हटलं तर ज्याच्या हातात त्याचं आहे, राहिलं म्हटलं तर राहील, जायचं म्हटलं तर जाईल, हे ज्याच्या हातात आहे त्याच्यामध्ये राहील. तो काळाच्या अधीन नाही होणार, काळ त्याच्या अधीन होईल नाही का. तुमच्यापुढे शिपाई पेपाई असतात तसं कैद्यापुढेही शिपाई असतात. म्हणून शिपाई पुढे म्हणजे तो कैदी असं म्हणता येत नाही कधी नाही का. शिपाई जसा तुमच्या ताब्यात आहे तसं त्या माणसाच्या हातात काळ आहे आणि काळाच्या अधीन आम्ही आहोत एवढा फरक आहे. तेव्हा काळावर ज्याला सत्ता चालवायची त्याने भगवंताची ओळख करून घेतली पाहिजे आणि ती ओळख व्हायला एकच, तुझा मी असं म्हणावं, त्याचं नातं लावावं, कोणत्याही हेतूने नातं लावावं. म्हणजे जुळतं आहे सगळं नाही, सगळ्यांनी खरंच करा बाळ या. नंतर एका गृहस्थाने विचारले की गीतेमध्ये असं सांगितलं आहे की सर्व शुभ अशुभाचा परित्याग करावा माणसाने. केशवरावांच्याही प्रवचनात आम्ही ऐकलं आहे की हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. परमेश्वराच्या नामावरती आमची श्रद्धा आहे आणि ते आम्ही शक्य तितकं जास्ती घेतो. असं असताना मी जर शुभ आणि अशुभ मानत नाही तर हे चूक आहे का. सगळे दिवस सारखेच परमेश्वरानेच निर्माण केलेत. अमकं काही करायचं म्हणजे याला अमुक शुभ दिवस आणि तमका शुभ दिवस हे असं निर्माण करणं हे आपण हृदय दौर्बल्य निर्माण करण्यासारखं आहे. यावर श्री महाराजांनी केलेला उपदेश. हो खरं आहे, हे म्हणणं तुमचं बरोबर आहे बरं का. आपल्या घरात जर चोरी झाली किंवा पहिला पगार जास्त वाढल्याचा आनंद हे दोन्ही सारखं मानून जितकं राहील ते जर खरं वाटलं तर कदाचित तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपला एखादा फायदा झाला समजा किंवा काही नोकरी चाकरी करता त्यात पुष्कळ पैसा मिळाला आणि दुसऱ्याकरता चोरी झाली, हे जेव्हा दोघांना सारखं वाटेल त्याचं हे म्हणणं बरोबर आहे नाही. हे शुभ अशुभ कुठे आहे, शुभ अशुभ नाही जगात. सगळ्या ठिकाणी परमात्मा भरलेला असल्यानंतर चोरी करणाराही भगवंतच आहे, मला पैसा देणाराही भगवंत आहे, ही ज्याची भावना आहे त्याला शुभ अशुभ नाही. आहे इतकी तयारी तर आमच्याकडे खरी घडलेली गोष्ट आहे बरं का. एक महालबाड मनुष्य होता, म्हणजे चोऱ्या पुष्कळ करायचा. पुष्कळदा शिक्षा झाली. एकदा पंढरपूरला यात्रा भरली असताना त्याने चोऱ्या केल्या. पोलिसांनी त्याला पकडला. पुष्कळ 8-10 चोऱ्या झाल्यावर त्याला पकडला आणि सोलापूरला त्या ह्याच्याकडे नेला. ते सोलापूरचे जज होते, चांगला मनुष्य होता, ब्राह्मण होता. तो पंढरपूरला आला होता वारीला. ते आल्यावर त्याच्यापुढे याला हजर केला. यांनी अमका अमका दरोडा घातला, चोऱ्या केल्या म्हणून. त्याला म्हणाले, खरं केलंस का सांग. तो म्हणाला, आत्तापर्यंत मी पुष्कळदा आपल्यासारख्यांपुढे आलो आहे, पण आपल्यासारखा कुणी भेटला नाही मला. आपण पंढरीला आलात, मला फार बरं वाटलं. आपणच खरंच सांगा म्हणाला की आपण करणारे कोण आहोत. जगतात सगळा करता करविता परमात्मा आहे, आपण कोण. पांडुरंगच तर सगळं करणारा आहे. माझ्या जीवनात पांडुरंगाशिवाय दुसरं खरंच कोणी नाही. माझ्याकडून चांगलं वाईट काही घडलं असेल तर पांडुरंगानेच केलं असं म्हणता येईल, मी केलं असं नाही. आणि माझी खात्री आहे तुम्हाला ती भावना आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता मी जर करताच नाही तर मला शिक्षा का देता, मी काही अपराधी नाही. तो शहाणाच होता, जजच होता. तो म्हणाला, ही गोष्ट खरी आहे बाळ, तू म्हणतोस ते मला पटतंय, आपण करता नाही तसंच शिक्षा देणाराही मी नाही, नाही का. हसून म्हणाले, असं खरं पाहिजे. हे जे शुभ अशुभ आहे ना, खरोखर आम्हाला मार्ग दाखवून दिला आहे बघा. त्या मार्गात जाण्यामध्ये मोठी आसक्ती कमी करण्याचा मार्ग आहे. आमच्या धर्मात जी बंधनं घातली आहेत ना, ती उगीच काहीतरी घातली असं नव्हे. खरंच ती बंधनं अशी आहेत, समजा मोटेचं पाणी निघालं आहे, खरं मोटेचं पाणी निघालं आहे आणि शेताला द्यायचं आहे. शेतात जर पाट बांधलेले नाहीत, ते जर बांधले नाहीत तर पाणी कुठेही मुरेल हो. म्हणजे पाणी शेतात पोचेल असं नाही. हे पाट बांधणं हे आमच्या नीतीचं शुभ अशुभाचा मार्ग आहे. त्या पाटातून पाणी गेलं तर शेताला बरोबर पोचेल, म्हणून त्याची आवश्यकता आहे ना. आणि ते करावं बरं बाळ, खरंच करावं. त्यामध्ये काय आहे, मनुष्याच्या मनाला आवरण्याची शक्ती आहे ती त्यामुळे आहे.
अमक्याने अमकं करावं, तमक्याने अमकं करावं. हे करण्यामध्ये काय आहे? हे करण्याला मोठं महत्त्व आहे असं नव्हे, पण त्याने मन तयार होतं. अमुक करू नये ही बुद्धी आपोआप होते, नाही का? म्हणून शुभ अशुभ शक्य तितकं पाळावं. माझं म्हणणं काय, देवाचं नाव घेतल्याचं नाही, पण देवाचं नाव मुद्दाम अशुभाकरता घेऊन भागेल असं मात्र नाही कधी, नाही का? एका बाईने विचारलं की मी बाहेरची असताना नाव घेऊ की नको? मी म्हटलं बाकीच्या दिवसात 24 तास घेस असशील तर घ्यायला हरकत नाही, बाकीचे तास घ्यायचे नाही, नाही का? असं नाही करू. आणखी काय? त्यानंतर ते गृहस्थ म्हणाले, मग आपण सांगता त्याप्रमाणे आमचं वागणं होऊ द्या. म्हणजे मग पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याला यावंसं वाटेल एवढंच मागणं आहे. यावर श्री महाराज म्हणाले, नाही, मी काय म्हणतो, माझ्या बाबतीत मी सांगतो. मी सांगितलेलं जर लोकांनी आचरणात आणलं नाही तर लोकांचा दोष नसून माझ्या सांगण्यात काहीतरी चुकतं आहे असं मला वाटतं. आणि ते चुकू नये असं वाटत नसेल तर वागा. नाही, आणि मला खरं वाटतं, बाई तुम्ही खरंच माणसं चांगली आहात. मी सांगेन, जगामध्ये जर पाहायला गेलं, भगवंताचं नाम घेतो असं नुसतं म्हटलं ना तरी मला तो प्राणाहून प्रिय मला वाटेल, नाही? कसाही वागवतो बरं का, पण नाव घ्यावं असं ज्याला वाटतं ना तो मला अगदी आप्त इष्टासारखा वाटतो. मग ते घेतलं तर का नाही वाटणार मला सांगा? खरंच करावं. आणि माझं म्हणणं कसं आहे, हे कधी कधी कुणाकुरता नाही बरं का, त्यात वाटण्या नाहीच आहेत. बाकीच्या कर्ममार्गामध्ये नवऱ्यानं जर पुण्यकर्म केलं तर अर्धा वाटा बायकोला मिळतो म्हणतात, यात नाहीच मिळायचा तो. हसून अगदी तसं आहे. तुकाराम बुवा जे गेले ती बाई खालीच बसली अगदी. फक्त ते आपल्यासाठी आहे, अगदी निराळं. कशाचा जगात संबंध नाही. म्हणून म्हणतो, आपली कर्तव्य प्रत्येकाने आपापली करावी. अगदी आणि बाई, ते कर्तव्य करताना सुद्धा कर्तव्यनिष्ठ राहणं हे खरोखर जरूर आहे. कर्तव्यामध्ये खरं वासना नाही, कर्तव्यामध्ये कर्मच आहे नुसतं, आणि ते पवित्र कर्म आहे. कर्तव्यात कर्म आहे, आणि कर्म नुसतं फळाच्या अपेक्षेने कर्म नाही. फळाच्या अपेक्षेविना जे कर्तव्य आहे ते भगवंताला प्रिय आहे, आणि ते दोघांनी करावं आणि होईल तेवढं नाम घ्यावं म्हणजे झालं. तुम्ही सगळे चांगले वागता मला खात्री आहे. अगदी राम कृपा करील बरं का. या बरं बाळ, येऊ आता मी. हे कसं पाहिजे, हे विद्वान लोकांसाठी आहे हे सगळं. आपलं बोलणं कसं आहे, घरगुती आहे. विद्वान लोकांचं काय, ऐकणाऱ्यांना काही कळत नाही, सांगणाऱ्यांना कळतं असं म्हणावं लागेल. आणि मला असं वाटतं, कळत नाही असा मनुष्यच जन्माला आला नाही कधी. कळत असतं तेव्हाच जन्माला आला असला पाहिजे, नाही का? कळणारा मनुष्य जन्माला आला तेव्हा न कळणाऱ्यांना मी सांगतो अशी माझी भावना नाही. तेव्हा जास्त सांगून काय उपयोग होणार आहे, नाही का? ठीक आहे, येऊ आता. आज आणखी गावाला जायचं आहे. मला आनंद वाटला, खूप बाई आनंद वाटला. अगदी आनंदात मजेत राहा. सुंदर घर करा अगदी. या. नाही, पण मला खरंच बरं वाटलं हो. या बरं बाळ. प्रवचन 40. आशीर्वाद. एकच सारखं जर कोणतं असेल तर अजून करावंसं वाटणार नाही, नाही का? विचित्रपणा हा धर्मच आहे, स्वभाव धर्मच आहे. केवळ आपल्यात विचित्रपणा नव्हे, आपल्या स्वभावात विचित्रपणा असं नाही, भगवंतात सुद्धा आहे. भगवंतानी या लीला केल्या आहेत, किती निरनिराळ्या केल्या आहेत, नाना तऱ्हेच्या केल्या आहेत. एकच गोष्ट सतत करणं कंटाळवाणं होईल. निरनिराळं आपण करत राहतो, त्यात मनुष्याला आनंद आहे. आणि मनुष्याचा स्वभाव जर पाहिला आहे त्याहून काहीतरी वेगळं असावंसं वाटतं. म्हैसूरची माणसं मुंबई पाहायला येतात, मुंबईची माणसं म्हैसूर पाहायला जातील, नाही का? म्हणजे ह्याच्याहून काहीतरी वेगळं असावं असं वाटतं. एकदा एक गृहस्थ आले होते. ते म्हणाले, हवा पाणी बरं आहे, कुठे असता कुठे? श्री महाराजांनी विचारल्यावर म्हणाले, महाबळेश्वरला असतो. श्री महाराज म्हणाले, बरं आहे ना सगळं बाळ, इकडे कुठे आलात? हवा पालटाला आलो म्हणाले. म्हणजे पालटणं हा मनुष्याचा धर्म होऊन बसला आहे. पालटणं हा मनुष्याचा स्वभाव स्वाभाविक तर खराच. परंतु सुद्धा आपण काय करतो बघा, आपण एखादी गोष्ट ऐकली, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, पुन्हा पुन्हा निरनिराळ्या तऱ्हेनं ऐकावी असं का वाटते? पुन्हा ऐकल्याचा परिणाम झाला नाही म्हणून, नाही का? पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटण्याचा हेतू कोणता असेल की पूर्वीचं ऐकण्यानं समाधान झालं, पण आचरणात सगळं आणणं असेल की नाही कुणास ठाऊक. पण आचरणात आणण्याचं समाधान झालं, पण समाधान पूर्ण नाही झालं, पुन्हा ऐकावंसं वाटलं. समाधान पूर्ण कोणतं? पुरे आता असं वाटून कुठे आपण राहतो, नाही का? आणि ते याच्यामुळे म्हणजे टेप रेकॉर्डरमुळे काय झालं आहे,
तो बोलून गेल्यानंतर ते पुन्हा ऐकण्याची पाळी पुन्हा यायची याच्यामध्ये, नाही का? पुन्हा ऐकावं वाटणं हा स्वभाव धर्मच आहे. पुन्हा पुन्हा तेच तेच करावं, निरनिराळ्या प्रकारे करावं. कोणतीही गोष्ट एकच असली नाहीच चैन पडणार. अन्नाला चव यावी म्हणून एकच जर जिन्नस केला तर अन्न पोटभर जाणार नाही. पण चवीला निरनिराळ्या गोष्टी केल्या तर अन्न पोटभर जातं ना. तसा हा मनुष्य स्वभाव आहे. तो मनुष्य स्वभाव अगदी आपलाच नाही आहे, भगवंतापासून चालला आहे. भगवंताला तरी इतकी सृष्टी निर्माण करण्याचं काय कारण पडलं? आणि सृष्टीमध्ये पाहावं किती नाना तऱ्हेचे चमत्कार आहेत हो. सगळे प्राणी एकासारखे एक कोणी नाही. सगळी माणसं जर पाहिली किती कोट्यावधी लोकसंख्या आहे. अगदी एकासारखा एक मनुष्यसुद्धा नाही. म्हणजे किती तऱ्हा, जितकी माणसं तितक्या तऱ्हा आहेत, नाही का? आणि पुढे होणार तितक्याच तऱ्हा होतील. आत्तापर्यंत सृष्टी निर्माण झाल्यापासून आत्तापर्यंत जर पाहिलं तर एकासारखा एक मनुष्य नाही. म्हणजे तऱ्हा तरी जगात आहेत तरी किती मग? तुम्ही किती जरी केलं, समजा एखादं वाक्य सांभाळायचं आहे, जसं वाक्याची रचना एके ठिकाणी शब्द आणून करता येईल. शब्दात सगळ्या तऱ्हेनी वाक्य तयार झाली. आता शब्दच उरले नाही वाक्य तयार करायला, असं आपल्या बोलण्यामध्ये होईल, नाही का? एखादं वाक्य म्हणजे शब्दाची केलेली रचना, त्यात सगळ्या तऱ्हेनं आडवं उभं वाकडं तिकडं सगळं केलं. आता भाषा आणि शब्दच उरला नाही. असं जरी झालं ना तरीसुद्धा मनुष्य बोलतोच आहे. पण इतकं असूनसुद्धा भगवंताची लीला किती आगाध आहे. इतकी निर्मिती होते आहे, इतकं जात आहे, इतकं येतं आहे, पण त्याच्यासारखाच हा आहे असं सांगता येत नाही कधी. नाही म्हणजे भगवंताला जर विचित्रपणा आवडतोय, वेगळेपणा आवडतोय, निराळं काहीतरी असावं असं वाटतंय, तेव्हा तुम्हा आम्हाला वाटणं साहजिक आहे. मग त्याचेच अंश आपण, तेव्हा वेगळं हवंसं वाटतं. पण त्याची गंमत कशी आहे, तो वेगळेपणामध्ये आपण वेगळा राहिला आहे. आम्ही त्याच्यामध्ये मुरले जातो. त्याचं सुखदुःख त्याला नाही, त्याच्याहून वेगळं आहे. त्याच्यात आणि आमच्यात फरक एवढा पडला. आम्ही त्याच्यामध्ये समरस होऊन जातो, सुखीदुःखी होतो. भगवंत सुखीदुःखी होत नाही. तो खेळ म्हणून पाहतो, आम्ही सत्य म्हणून पाहतो. एवढा फरक आहे. आता खेळ म्हणून आपण जर पाहायला गेलो तर गंमत तर वाटेल, पण मनुष्याच्या मनावर परिणाम नाही व्हायचा कधी, नाही का? हे करणं जरूर आहे. ते आपल्या बाबतीत होतं. एका बाबतीत कुठे आपण जर गेलो, समजा सज्जनगडला गेलो आणि तिथे कोणीतरी काहीतरी सांगितलं, तर मनावर तर परिणाम होऊ देऊ नये एवढं मात्र आपल्या बाबतीत तेवढं होईल फार तर, नाही का? बाकी हे जर आम्ही केलं ना, प्रपंच खेळासारखा पाहिला ना, खरंच चांगलं जरूर आहे. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, कुठेतरी एक असं चिकटून असावं, विचित्रपणा असला पाहिजे, पण त्याला म्हणजे भगवंताला सोडून ते नसलं पाहिजे, खरं नाही का? आता ह्याच्यामध्ये बघा, कोणी संगतीला कोणी काही असू द्या बरं का, त्या संगतीतल्या कोणीमध्ये सुद्धा आपलं अनुसंधान टिकवता येईल हा अभ्यास पाहिजे. सुरुवातीला नाही येणार, हे खरं आहे, नाही होणार. पण तो असा अभ्यास पाहिजे की माझं मी सोडता कामा नये. इतक्या लोकांच्या गर्दीमध्ये माझी ट्रंक मी ओळखतोच हो. मग ट्रंक जर ओळखता येते तर मग अनुसंधान का नाही टिकवता येत? नाही, खरं पाहिजे. म्हणजे माझं अनुसंधान मला टिकवता आलं पाहिजे. आणि हे असं केल्याशिवाय खरं कळणार नाही. म्हणून माझं म्हणणं काय, कुठलीही परिस्थिती येऊ, कसलंही काही असू द्या, आपलं अनुसंधान टिकवून राहणं हे जरूर आहे खरं. म्हणजे आपण गेलो नाहीच, देह काही आहे तसा टिकणं राहणं शक्यच नाही कधी. देहामध्ये स्वतःमध्ये फरक तो पडतोय, तो त्याच्या वाढीबरोबर निरनिराळ्या तऱ्हा होणारच. पण अनुसंधानात मात्र एकच राहता येईल. मी मग कुठे गेलोच नाही, काही नाही, तिथे केले तेच इथे केले, नाही का? म्हणजे मनाने मी कुठेच गेलो नाही, देहाने जायचंच आहे. देहाने कुठे गेला काय आणि न गेला काय याला महत्त्व नाही कधी. म्हणून मनाने चिकटून कुठेतरी असावं एवढं खरं. आणि हा अभ्यासच आहे बरं का. आता आपण कसं आहे, त्या संगतीच्या पलीकडे गेलो असं वाटलं पाहिजे. मनुष्याचं कसं होईल, संगतीचा परिणाम आम्ही अपक्व असताना होईल. गोष्ट कुठली पुरी झाली नाही तोपर्यंत होईल, नाही का? समजा एखाद्याने 5-10 मुली पाहिल्या, बहुतेक बऱ्या म्हटल्या, पण तिसरी पाहिल्यानंतर बाकीचं वेगळं म्हणू लागला. म्हणजे बाकीच्या नापसंत होऊन गेल्या. एकदा लग्न झालं तर मुली पाहायचं थांबेल. तेव्हा आपण एकदा भगवंताला वाहून घेतल्यानंतर आपण कुठे जरी गेलो तरी आपण आपले कायम आहोत, हे नाही कधी. हे कायम राहणं जरूर आहे खरं. नाहीतर जिथे जावं तिथे आपण निरनिराळे होणार. आम्ही एकदा गेलो होतो बरं का नाशकाला. कर्नाटकातलीच काही मुलं आली होती तिकडे. काही देवळात गेले, आजूबाजूला गेले, त्र्यंबकेश्वरला जाऊन आले
अजून आम्हाला कुठे कुठे आम्हाला जायचे म्हणाले. मी म्हटलं एकाच ठिकाणी जाऊन आलं तर पुरे नाही होत. एका ठिकाणी कुठेतरी आलं, आता रामाचं दर्शन घेतलं आहे, आता पुरे बुवा असं वाटत नाही कधी. आणखी कुठेतरी जावंसं वाटतंय, आणखी कुठेतरी जावंसं वाटतंय. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत खरं समाधान नाही, नाही का? एकदा रामाचं दर्शन घेतल्यानंतर बाकी झालं तर व्हावं, नाहीतर न व्हावं. तेव्हा म्हटलं तुम्हाला उशीर झाला आहे, आता नका दगदग करू. तेवढं राहिलं आहे तेवढं करून येतो म्हणतात. सगळ्यांचंच आहे बरं का हे ते करून येतो याचा अर्थच असा, हे झालं ते नाही पुरेसं झालं नाही. मी म्हणतो काय झालं हे पुरेसं झालं पाहिजे आणि मनाचं समाधान पाहिजे, नाही का? फरक हा बाहेरून असावा, अंतर्यामी समाधान असणं जरूर आहे आणि हे टिकवणं हे खरंच जरूर आहे, नाही का? नाहीतर मनुष्य दर खेपेला असा बदलत जर गेला. एक जण गृहस्थ म्हणाला की मी देवळात, त्यावेळेला पुष्कळ देवळं होती. मी देवळात गेल्यावर एक शंकराचं देऊळ होतं, तिथे शंकर महात्म्य झालं. ते चालताना त्या देवासारखा देव कोणता नाही, सहज पावणारा जर कोणता असेल तर शंकर आहे म्हणाला. मग गेला तिथून, ते थोडंसं ऐकलं. मग दत्ताच्या देवळात गेला. दत्ताला सांगितलं हल्लीच्या कलियुगामध्ये प्रापंचिक माणसाला जितका दत्त प्रसन्न होईल दुसरा कोणताच होत नाही, कारण दत्त प्रपंचातून व्यवहारातून बाहेर आलाय. तेव्हा त्याला त्याची जास्त गंमत. तेव्हा त्याने ते सांगितलं. मग रामाच्या देवळात गेला, तिथे पुन्हा रामायण चालू होतं. त्यांनी म्हणजे असं ऐकलं की जन्माला येऊन जर वागायचं असेल तर कर्तव्य तेवढं करायचं आपण, बाकी काही नाही. म्हणजे कर्तव्य तेवढं करायचं, बाकी काही करायचं नाही. कर्तव्य तेवढं आपण करत गेलं, परिणाम कोणताही होऊ द्या, त्याला समाधान मिळेल, असं तो म्हणाला. मग एकदा गोपाळकृष्णाच्या देवळात गेला, ते पाहिलं, त्याच्या लीला ऐकत राहिला. त्या सगळ्यामध्ये हेच बरं असं वाटायला लागलं त्याला. मग कृष्णाच्या लीला बऱ्या वाटल्या त्याला, गमतीचं वाटतं जरा. मग आल्यानंतर म्हणाला प्रत्येक देवळात पाहावं, निराळं झालं, खरं कोणतं मानावं? मी म्हटलं मनुष्य खरं कोणतं मानेल? आपल्या स्वभावाला जे पटेल ते खरं मानेल. त्याला कृष्णाच्या लीला पसंत पडल्या, ते स्वाभाविक होतं त्याला. माझं काय म्हणणं, जे मनुष्याला पटतं कोणतं, तर एकच गोष्ट मनुष्याला पाहिजे ना. जर एकच वस्तू 10 माणसं पाहायला गेले तर निरनिराळी पाहतील, नाही? आपण कुठेही समजा याच्यामध्ये म्हणजे सभागृहामध्ये गेलो, एखादा मनुष्य असेल, इथे 100-200 पान जेवायला बसेल म्हणेल. कोणी म्हणतील व्याख्यानाला पुष्कळ लोक जमतील म्हणतील. कोणी जे म्हणतील म्हणजे असं जो पाहिल तसं तो करील, नाही का? अशी वृत्ती आपली. पण एक निश्चित ठरलं पाहिजे, ते आपल्याला करायचं आहे, एक निश्चित करायचं आहे. बाकीचा घोळका किती का असेना, घोळक्याला हरकत नाहीच, कितीही का असेना, त्याच्यामध्ये आपलं अनुसंधान न चुकेल एवढी सावधगिरी बाळगली पाहिजे, नाही का? किंबहुना अनुसंधान हीच या हारातली दोरी आहे आणि सगळ्या जिन्सात त्या हारातली फुलं आणि पानं आहेत. ही वृत्ती आपण ठेवू. ते आपण विसरतो म्हणून जरा गोंधळ होतो नेहमी. आणि हे करणं जरूर आहे मला, नाही का बाळ? नाही, होईल, अभ्यास आहे तो आपला. आपण सगळं सांभाळतो की नाही इतक्या लोकांमध्ये? मला भूक लागली की मी खातो, इतक्या लोकांमध्ये मला भूक लागली आणि लोकांनी खाल्लं असं कधी होत नाही. आणि माझं अस्तित्व आहेच माझं कायम. माझ्या अस्तित्वाबरोबर त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे, म्हणजे जुळतं. अजून अनुसंधान माझ्या अस्तित्वाहून जरा वेगळं आहे म्हणून जरा बिघडलं, नाही का? अशा वृत्तीने राहिलं म्हणजे काही प्रश्नच राहणार नाही, नाही? आता आपलंच बघा, अशा वेळेला ज्या देशात आपण जन्माला येतो, ज्या घराण्यात, ज्या कुळात, ज्या समाजात राहतो, ते जर आनंदात राहतो तर सगळ्यात चांगलं. पण बाकीचं पाहायला बरं, तुम्ही विचाराल कसं काय? तर पाहायला बरं आहे, आचरणाला आमचं चांगलं आहे असं असलं पाहिजे. एका गृहस्थाने विचारलं की नाम घेतल्यावर नामाची गोडी कशी वाढत जाते? त्यावर श्री महाराज म्हणाले, उपाधीमुळे आपला दृष्टिकोन बिघडू नये. म्हणजे प्रेम लागतं, नाही का? त्याचा परिणाम होता कामा नये. तो आपला स्वभाव बनला पाहिजे. ती सवय आमची स्वभाव झाली पाहिजे. सवयीपेक्षा स्वभाव हा मोठा चांगला आहे. सवय एखाद्या वेळी दुसरी झाली की मग पहिली कमी होईल, नाही का? एखाद्याला तंबाखूचं व्यसन होतं, पण तपकिरीनं तंबाखू गेली, नाही का? स्वभाव मात्र कधी बदलू शकत नाही. तो आपला स्वभाव बनला पाहिजे. आणि स्वभाव बनण्याला माझं खरं कुठे आहे? त्याच्यात माझं खरं खरं कल्याण आहे, अगदी अगदी कल्याण आहे. जितकं आज आम्हाला आमच्या नोकरीत आम्हाला कल्याण वाटतं ना, तितकं त्याच्यात कल्याण वाटलं पाहिजे, नाही का? किती मनुष्य त्याच्या म्हणजे साहजिक आहे. बाहेरच्या गोष्टीला खरेपणा बरोबर आहे याचं नाही का? पण जितकं कल्याण त्यात आहे ही आमची भावना पाहिजे. ती भावना व्हायला असं काही नाही, जडीबुटी अशी कोणती नाही.
ती भावना व्हायला असं काही नाही, जडीबुटी अशी कोणती नाही. ती भावना वाढायला हेच माझं कल्याणाचं आहे, हेच मी करत राहिलं पाहिजे. सहवासानं भावना वाढेल. आम्हाला 2-3 गोष्टी जेव्हा वाढवायला पाहिजेत त्या दोन्ही गोष्टी आमच्याजवळ नाहीत. एक, त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही असं असेल तर वाढेल. त्याशिवाय चैनच पडत नाही असं समर्थांना भगवंता वाचून चैन पडेना कधी. 9 वर्षाचे असतानासुद्धा नाही का, त्यांना चैन पडेना म्हणून घरदार सोडून निघून गेले. त्यांना त्याची जरूर आहे. दुसरं, ते अगदी आपलेपणाचं आहे. खरं खरं असेल तर ते आहे इतकं त्याच्याशी आपलेपण पाहिजे. आपलेपणाचा अर्थ असा की त्याच्याहून वेगळं राहताच न आलं पाहिजे, हे आपलेपण पाहिजे. तेही आमचं आपलेपणा नाही. आमचा आपलेपणा देहासंबंधित फार झाला आहे नाही का. स्वार्थाकडे, सुखाकडे आमचं आपलेपण निघून जातो, तेव्हा तो आपला नाही. मग तिसरं जर कोणतं असेल तर सहवास आहे. सहवासाला काही नसलं तरी प्रेम लागायला लागतं. आपल्या जातीचा नको, गोतीचा नको. आमच्या डब्यातले इतके लोक होते, त्यातले ओळखीचे लोक असतील, पण त्यातले पुष्कळसे लोक ओळखीचे नसतात. पण बरोबर प्रवास केला की प्रेम लागतं. एक सहवासाचं थोडं का प्रेम होईना तो म्हणतो, उतरला पण होता तो बरा होता, तेवढ्यापुरतं का होईना बरं वाटेल. हे सहवासाचं मात्र आम्हाला करता येईल. सहवास हा कसा आहे, बळजबरीने करता येण्यासारखा आहे, कृती करण्यासारखी आहे. ती कृती सहवास करील आणि वृत्ती बनवेल. हे सहवासाचं काम आहे. म्हणून माझं म्हणणं असं, हे आपण सहवासानं करायचं आहे, तेव्हा ते सोडता कामा नये कधी. स्वतंत्र सहवास ठेवू, सहवासाने प्रेम येईलच हो. अहो, सहवासानं काय, ती सगळी व्यसनं बघा सहवासाने लागतात नाही. एखादा अगदी कट्टर निर्व्यसनी काही असेल, तो सहवासात राहिला तर तो गुरुच्यावरही ताण करील इतकं ते आहे. व्यसनी माणसं ही नेहमी अशीच आहेत. तेव्हा सहवासाचं प्रेम आहे. सहवास करणं म्हणजे घेत जाणं, त्यात शंका नाही हो. बाकी सगळ्या शंका घेऊ, ह्या बाबतीत नाही शंका, कधी नाही घेणार. ती शंका आली की थोडीशी मन तूट पडते. शंकारहित राहणं ही तेलाची धार आहे आणि शंकेने राहणं ही पाण्याची धार आहे. पाणी केव्हा तरी थांबतं मध्ये, असं पाहिजे. म्हणून म्हणतो, अगदी करावं, काही सोडू नये, नामस्मरण करावं. 1-2 गोष्टी आहेत. आपण 2 गोष्टी पाहतो. कोणतीही गोष्ट करताना त्यात नफा किती, नुकसान किती पाहतो नाही का. एखाद्याला नफा थोडा होईल, पण नुकसानीची भीती नको. तो म्हणेल झाला तर नफा, नाही तर मुळीच नुकसान नको आम्हाला, झाला तर नफाच होईल. तसं नामाचं आहे. त्यात तोटा तर नाहीच नाही आणि फायदा हे निश्चित आहे. तो फायदा आहे हे निश्चित आम्हाला कळेपर्यंत आम्ही घेत राहणं जरूर आहे. म्हणून एवढं करावं, हां, शुद्ध घ्यावं, अगदी अतिपवित्रपणानं घ्यावं. त्याला उपाधी नको आहे, त्याला काही नको आहे. अगदी जितकं पवित्र आणि उपाधिरहित राहता येईल तितकं नाम शुद्ध आहे. खरं उपाधिरहित राहील. स्नान करूनच करू का, अमकं करू का, उपाधी त्याला एवढीसुद्धा चिकटायची नाही बघा. अगदी उपाधिरहित जर कोणतं असेल, भगवंत उपाधी सकट आहे. उपाधीत तो सापडत नाही, पण त्याला उपाधी लागली आहे. पण नामाची उपाधी नाहीच आहे, त्याने चिकटवूनच घेतली नाही कधी. परमहंससुद्धा असतात ना, म्हणजे कोणीही माणसाला आपला हातपाय लावू देत नाहीत. बायकांनी पुरुषांनी शिवायचं नाही, म्हणजे अगदी उपाधिरहित असेल असं ते आहे. तसं नाम आहे, चिकटवून घ्यायचंच नाही कधी. चिकटवायला दृश्य असेल तर चिकटता येत नाही, ते अदृश्यच आहे. नाही त्याला चिकटू नये आपण नाही का. म्हणून आपण काही उपाधीत राहू नये, गोड घ्यावं, केव्हाही घ्यावं, आनंदात राहावं. पैसा मिळावा म्हणून नव्हे, पण देवदर्शन तरी व्हावं, हा सुद्धा अनुभव खरा नाही. नाही, देवदर्शन व्हावं, कोणीतरी चांगलं भेटावं, न कळत चांगल्या गोष्टी घडाव्या नाही का. हा त्याचा म्हणजे भगवंताचा अनुभव नाहीच आहे. त्याचा अनुभव काही होऊ नये असं वाटणं हा अनुभव आहे त्याचा. काहीतरी व्हावं असं हे वाटणंच, नाहीसं व्हावं हा अनुभव आहे नाही का. हा अनुभव खरा त्याचा आहे, म्हणजे उपाधिरहितच अनुभव त्याचा असणार नाही का. आंब्याची चव निराळी, पेरूची चव निराळी, प्रत्येकाची निसर्गानुसार चव निराळी आहे. तसं नामाला चव नसल्यामुळे चव कशाचीच न लागणं ही नामाची चव आहे. दुसऱ्या कशाचीही गोडी न लागावी म्हणजे झालं. आणि त्याला अभ्यास करणं जरूर आहे, दुसरं काही नाही हो. अगदी काही करू नका तुम्ही, आनंदात राहा, मनापासून करा आणि 24 तास एक मात्र ठेवावं. पुष्कळ लोकांचं काय होतं आहे, नामस्मरण करतात पण ते करतील तेवढ्यापुरतंच बरं, नाही त्यावेळेला मात्र त्याच्या उलट वागतात. त्याने वृत्ती बदलते. म्हणजे 4 मैल पुढे गेला आणि 2 मैल तो झोपेत परत आला तर 2च मैल गेला असं होतं कामा नये. आपलं 24 तास त्याच्याकडे लक्ष पाहिजे नाही का. आता व्यवहारात काही गोष्टी कराव्या लागणारच.
समजा हाताखालच्या माणसांना, कामगारांना रागवावं लागेल, त्यांना वाईट वाटेल, कोणाचं मन दुखवू नये, ही गोष्ट खरी आहे. पण त्याशिवाय गत्यंतरच नाही, नाही का? पण ते करताना मी ह्याच्याकरता करतो आहे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. कोणाचं अंतःकरण न दुखावं, 24 तास त्याचा मी आहे हे समजून वागावं, त्याचा मी आहे हे लक्षात ठेवलं ना, पुष्कळ झालं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.